नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जे की अंगणवाडी मुख्य सेविका सराव प्रश्न पेपर 2026 साठी अत्यंत महत्त्वाचे जे की IMP आज क्वेश्चन आपण घेऊन आलेलो आहोत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, अंगणवाडी केंद्राचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर मित्रांनो, जो काही अंगणवाडी आहे त्याचा जो काही मुख्य उद्देश आहे मित्रांनो, बालकांच्या सर्वांगीण विकास मदत करणे हे मुख्य अंगणवाडी केंद्राचा उद्देश आहे. मित्रांनो, बालकांच्या सर्वांगीण विकासास मदत करणे हे अंगणवाडी केंद्राचं मुख्य उद्देश आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न दुसरा, ICDS चे पूर्ण नाव काय आहे? तर मित्रांनो, इथं आपल्याला विचारलेलं आहे ICDS चे लॉंग फॉर्म काय आहे? तर आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट अँड सर्व्हिसेस हे आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, ICDSचा हा लॉंग फॉर्म आहे. प्रश्न आपला मित्रांनो दुसरा, अंगणवाडी सेविकेचे प्रमुख कार्य कोणते? तर मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, आत्तापर्यंत 10 ते 12 वेळेस विचारण्यात आलेला आहे. अंगणवाडी सेविकेचे मुख्य प्रमुख कार्य कोणते? तर आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. बालक व मातांना विविध सेवा उपलब्ध करून देणं. मित्रांनो, जे की अंगणवाडी मार्फत ज्या काही सुविधा भेटतात मित्रांनो, गर्भवती महिला असो किंवा ज्या काही बालक माता आहेत त्यांना ज्या काही शासनामार्फत सुविधा भेटतात त्या त्यांना उपलब्ध करून देणं हे अंगणवाडी सेविकेचं प्रमुख कार्य असतं. मित्रांनो, प्रश्न आपला मित्रांनो पुढचा चौथा, बालकांच्या वाढीसाठी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे? तर मित्रांनो, जे काही बालकांची वाढ असते ती आपली ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. कारण की जे काही वाढ असते मित्रांनो, ती पोषण या आहारावर बालकांची जी काय वाढ होणार आहे ती सर्वाधिक महत्त्वाचा घटक मानला जातो. तो आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए पोषण. प्रश्न आपला मित्रांनो पाचवा, कुपोषणाचा प्रमुख परिणाम कोणता होऊ शकतो? तर मित्रांनो, जे काही कुपोषण आहे तर ते बालकांना जर नाही मिळालं तर त्याचा डायरेक्ट परिणाम कशावर होऊ शकतो? तर आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. शरीराची वाढ खुंटते हे पहिला परिणाम आपल्या शरीरावर दिसतो कुपोषणाचा. म्हणून आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो सहावा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, लसीकरणाचा प्रमुख उद्देश काय आहे? तर मित्रांनो, लसीकरण जे काही दर महिन्याला होतं मित्रांनो बालकांसाठी, त्याचा मुख्य उद्देश काय आहे? आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. रोगांपासून संरक्षण करणे हे लसीकरणाचं मुख्य उद्देश आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो सातवा, बालकांच्या सर्वांगीण विकासामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो? तर मित्रांनो, जे काही बालकांचा विकास आहे तर त्याचा जो काही बाबी आहेत तर त्याचा समावेश कोणत्या होतो? मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर ए योग्य आहे, बी योग्य आहे, सी योग्य आहे. कारण की शारीरिक विकास होतो, मानसिक विकास होतो आणि सामाजिक आणि भावनिक विकास पण बालकांच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाच्या बाबी आहेत मित्रांनो, यांचा समावेश होतो. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी
योग्य उत्तर होईल वरील सर्व. प्रश्न आपला मित्रांनो 8वा. गर्भवती महिलेसाठी संतुलित आहार का आवश्यक आहे? तर मित्रांनो, जे काही गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी जो काही संतुलित आहार आहे तर ते मित्रांनो आई, आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. आई व गर्भाच्या आरोग्यासाठी गर्भवती महिलेसाठी संतुलित आहार महत्त्वाचा असतो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 9वा. अंगणवाडीमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण कोणासाठी दिले जाते? तर मित्रांनो, अंगणवाडी पूर्व प्राथमिक शिक्षण हे मित्रांनो लहान बालकांसाठी दिले जाते, म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 10वा. बालकांच्या विकासासाठी खेळाचे महत्त्व काय आहे? तर मित्रांनो, बालकांचा जो काही विकासासाठी जे काही खेळाचं महत्त्व आहे तर शारीरिक व मानसिक विकासास मदत होते, म्हणून आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 11वा. स्वच्छ पाणी पिणे का आवश्यक आहे? तर स्वच्छ पाणी जर पिलं तर मित्रांनो रोगाचा धोका कमी करण्यासाठी आपण स्वच्छ पाणी पिले पाहिजे, म्हणून आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 12वा. हात धुण्याची योग्य सवय कशापासून संरक्षण करण्यास मदत करते? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर ए, कारण की संसर्गजन्य जे आजार होतात ते आपल्या इन्फेक्शनमधूनच जातात, म्हणून आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 13वा. अंगणवाडी सेविका कोणत्या घटकांसोबत प्रामुख्याने काम करते? तर मित्रांनो, जे काही अंगणवाडी सेविका आहेत तर मित्रांनो त्यांचं एकच काम असतं, बालके आणि माता यांच्याशी जो काही त्यांचा संबंध असतो मित्रांनो, बालके आणि जे काही माता आहेत त्यांचा जो डायरेक्ट संबंध असतो तो अंगणवाडी सेविका सोबत असतो, म्हणून आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 14वा. पोषण आहार मुख्य उद्देश काय आहे? तर मित्रांनो, जो काही पोषण आहाराचा जो काही मुख्य उद्देश आहे, जो बालकांना योग्य पोषण मिळवून देणं, हा जो काही पोषण आहाराचा मुख्य उद्देश असतो. प्रश्न आपला मित्रांनो 15वा. बालकांच्या वाढीचे निरीक्षण करण्यासाठी काय केले जाते? तर मित्रांनो, जे काही बालकांची वाढीचं निरीक्षण करण्यासाठी मित्रांनो त्यांचं वजन आणि उंचीचे माप हे आपण दरवर्षी करतो, म्हणून आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 16वा. मातृ व बाल आरोग्यासाठी अंगणवाडी सेविकेची भूमिका कशी असते? तर मित्रांनो, जे काय मातृ व बाल आरोग्यासाठी अंगणवाडी सेविकेची काय भूमिका असते ती जनजागृती व मार्गदर्शन करणं हे अंगणवाडी सेविकाची महत्त्वाची भूमिका मानली जाते, म्हणून आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 17वा. अत्यंत महत्त्वाचे आज आपण प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न आपला पुढचा. बालकांना शिकवण्यासाठी अंगणवाडीत कोणती पद्धत अधिक उपयुक्त आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर. खेळातून शिक्षण देणं हे बालकांना शिकण्यासाठी अंगणवाडीत ही महत्त्वाची पद्धत वापरली जाते मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 18वा. कुपोषणाची लक्षणे दिसल्यास काय करावे? तर आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. योग्य आरोग्य सेवा मार्गदर्शन मिळवून द्यावे. प्रश्न आपला मित्रांनो 19वा. अंगणवाडी केंद्रात स्वच्छतेचे महत्त्व काय आहे? तर मित्रांनो, अंगणवाडी
केंद्राचं एकच मत आहे, ते काही संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यासाठी अंगणवाडी केंद्रात स्वच्छतेला जास्त महत्त्व दिले जाते, म्हणून आपला ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. प्रश्न आपला मित्रांनो 20वा अत्यंत महत्त्वाचा. अंगणवाडी सेविकेच्या कामात पालकांशी संवाद का महत्त्वाचा आहे? कारण की आपला ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. कारण की बालकांच्या आरोग्य आणि विकासाबाबत योग्य माहिती देण्यासाठी आपण अंगणवाडी सेविकांचा जो काही संवाद असतो तो पालकांचा आणि अंगणवाडी सेविकेचा महत्त्वाचा असतो. मित्रांनो, आज आपण अत्यंत जे काही अंगणवाडी मुख्य सेविका पेपर जो काय होणार आहे त्यांच्या जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण आज कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.